उपासते. आणि पुढचं श्लोक आहे, तेषाम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसा. पाहुणे गेले का? बर, हे नियोजन परीक्षेचं नियोजन होतं तिथं काय? परीक्षेचं नियोजन होतं ते काय? बर बर चालेल, नक्की नाही. हो जेव्हा येईल तेव्हा भरोसा मारायचा. बरोबर चालेल. काय आता यांनी केले ना कपडे, असं नाशिकवाल्यांनी काल घेतले ना कपडे असं एवढ्याला. बरं, चांगलं आहे, ठीक आहे. रामकृष्ण. ये तू सर्वांनी कर्मानी मयी संन्यास्य मत्परहा अनन्येनैव योगेन माम जायंत उपासते. भगवंत म्हणतो, हे अर्जुना, जे सगुण भक्त माझे ठिकाणी सर्व कर्मांचा संन्यास करून सर्व कर्मे मला अर्पण करून मतपरायण होऊन मीच ज्यांना श्रेष्ठ आहे, मज वाचून दुसरा कोणी नाही, असे होऊन विश्वरूप परमेश्वर जो मी, त्या मला सोडून दुसऱ्या कोणाच्याही ठिकाणी ज्याचे चित्त जात नाही, अशा अनन्य योगानेच केवळ माझ्या ठिकाणी चित्ताला स्थिर करून माझे ध्यान करणारे जे असे भक्त आहेत ते माझे भक्ती करतात. तेषाम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैयावी. भगवंत म्हणतात, असे जे भक्त आहेत माझ्या ठिकाणी ज्यांनी आपले चित्त स्थिर ठेवले, अशा त्यांचा मी अगदी लवकर मृत्यूने युक्त अशा या संसार सागरातून उत्तम प्रकाराने उद्धार करतो. मनुष्याचा जर उद्धार व्हायचा असेल तर भगवंताचं चिंतन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून माऊली त्याच्यावरती काही ओव्या करतायत. माऊली काय म्हणतात, कर्मेंद्रिये सुखे करीती कर्मे असे के जे का वर्ण विषय के बागा आली. आपला जो वर्णाश्रम धर्म आहे ना, वर्ण आणि आश्रम, आश्रम किती आहेत? 4 आहे की नाही? 4 आश्रम आहे. 4 आश्रमात आपल्याला जावं लागतं. कुणी ब्रह्मचारी आश्रमामध्ये असेल पहिला तो 25 वर्षाचा असतो. कुणी गृहस्थ आश्रमात आहे, कुणी वानप्रस्थ आश्रमामध्ये, आणि शेवटचं आहे संन्यास आश्रम. 25 वर्ष. मनुष्याचं आयुष्य किती? शतगणिले अर्ध रात्र खाय. मनुष्याचं आयुष्य किती आहे? 100 वर्षाचंच धरलेलं आहे. त्याच्या पुढेही लागतात काही काही लोक जे नियमाने राहतात वगैरे, नियम पाळतात, सगळं काही करतात, त्यांची गोष्ट वेगळी आहे. आता हिमालयात साधू बसलेले ते हजारो वर्षाचे म्हणतात. हजारो वर्षाचे बसलेले ते तसे शांत ध्यानात बसलेले. तिथं हवा शुद्ध, सगळं शुद्ध आहे, पाणी शुद्ध, त्यांचा आहार कमी, काही निराहार आहे. निराहार म्हणजे काही खायचंच नाही. फक्त सकाळी ध्यानातून बाहेर आले की 15-20 मिनिटं सूर्यकिरणामध्ये बसायचं. सोलर सिस्टीम आत्ताची जशी आहे की ते बॅटरीमध्ये ते पॉवर साठवून ठेवली जाते, तसं सूर्याचे किरण शरीरावरती घेतले एकदा की पुन्हा उठायचं ना आतमध्ये ध्यानस्थ बसायचं, ध्यान करीत बसायचं देवाचं. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय. रात्रंदिवस सतत त्यांचा जप चालू आहे. हजारो वर्षाचे साधू आहेत. मग हे जे काही साधू आहेत आहे की नाही,
हे हजारो वर्ष भगवंताचं चिंतन करीत बसलेले आहेत. तो एक मार्ग आहे. निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना करणारे भगवंत म्हणतात, आणि सगुण साकाराची उपासना करणारे म्हणजे संसारामध्ये असून भगवंताची पूजा अर्चा ध्यानधारणा करणारे, सगुण साकाराची पूजा करणारे आपण वारकरी, त्याला वारकरी म्हटलंय. कारण की संसार आहे सगळं सांभाळायचं आणि मग भगवंताचं आराधना करायची, ज्ञान संपादन करायचं. तेच या ठिकाणी आपण पाहत आहोत की आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे कर्म करायचे, आपला वर्णाश्रम धर्म आहे. गृहस्थाश्रम आहे आपला. गृहस्थाश्रम म्हणलं पती पत्नी मुलं, मुलांचे मुलं, मग पत्नीकडचे सर्व काही, आई वडील पत्नीचे, तिचे भाऊ, त्यांचे मुलं, काय आपल्याकडचे आपले आई वडील, आपले भाऊ, आपले भाऊबंद, आहे का नाही? हे सगळे आपल्याला धरून चालावं लागतं का नाही? त्या चाकोरीतून चालावं लागतं का नाही? ती चाकोरी सोडता येत नाही. किती कोणाची एकमेकाशी वाईट झालं तरी ते चाकोरीत यावं लागतं त्यांना. एक असा दिवस येतो का ते सगळे एकत्र